हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण PYQची सिरीज सुरू केली आणि त्या PYQच्या सिरीजमध्ये अल्जेब्राचा टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 चे सर्व PYQs आपण कव्हर केलेत. आणि लास्ट लेक्चरपासून आपण जो टॉपिक सुरू केलाय दॅट वॉज टॉपिक नंबर 6 फ्रॉम द अल्जेब्रा अँड दॅट इज स्टॅटिस्टिक्स. आणि हा स्टॅटिस्टिक्स बाळांनो तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला 12 मार्काचं वेटेज ठेवतं आणि त्यातले काही क्वेश्चन्स आपण कव्हर केले आहेत. तर मला असं वाटतं लास्ट लेक्चरमध्ये जो आपला क्वेश्चन कव्हर झाला होता दॅट क्वेश्चन वॉज, तर मी इथे तो क्वेश्चन थोडा ओपन करतो, त्याच्यानंतरच्या क्वेश्चनला आपल्याला सुरुवात करायची बाळांनो. तर तो जो क्वेश्चन होता लास्ट लेक्चरमध्ये आपण घेतलेला दॅट क्वेश्चन वॉज, चलो तर हा क्वेश्चन बाळांनो मला असं वाटतं आपण कव्हर केला होता. लेट मी चेक पुन्हा. येस, हा क्वेश्चन आपण बाळांनो कव्हर केला होता, ज्यावेळी आपल्याला द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगो ट्रीज इन द ग्रुप अँड देअर यील्ड ऑफ द मँगोज अँड फाइंड द मीडियन ऑफ द डेटा. या क्वेश्चनला आपण थरोली डिस्कस केलं होतं. त्यानंतर आजचा जो क्वेश्चन बाळांनो आपल्याला सुरू करत असतानाचा येतोय तो क्वेश्चन आहे द टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास एक्स अँड देअर टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. तर 10वीतले काही विद्यार्थी दिवसभराचा जो काही वेळ स्टडीसाठी वापरतात त्याचा एक काहीतरी आपल्याला टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलवरनं आपल्याला मीन टाइम फाइंड आउट करायचा आहे बाय डायरेक्ट मेथड. म्हणजे सरळ आपल्याला या इन्फॉर्मेशनचा मीन काढायचा बाळांनो. आणि तो काढत असताना मीन काढायची जी मेथड आपल्याला यूज करायची आहे ती मेथड यूज करायची बाळांनो डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथडने ज्या वेळेला मी कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो तर आपण काल शिकलोय किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलोय फॉर्म्युलास. तर त्या फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला होता बाळांनो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi अपॉन समेशन ऑफ fi, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात पहिला जो कॉलम असतो तो कॉलम असतो बाळांनो क्लासेसचा, दुसरा जो कॉलम असतो तो असतो बाळांनो फ्रिक्वेन्सीचा, तिसरा जो कॉलम आपण नवीन बनवतो हे तर दोन कॉलम तुम्हाला दिलेले असतात, जसं की इथे क्लासेस दिलेला टाइम आणि फ्रिक्वेन्सीज दिले नंबर ऑफ स्टुडंट. याच्यानंतर जो तुम्ही कॉलम बनवता बाळांनो तो तुम्हाला बनवायचा असतो, तो असतो प्रत्येक क्लासचा क्लास मार्क दॅट इज xi. आणि त्यानंतर जो लास्ट कॉलम आपण बनवणार बाळांनो तो असणार आहे बाळांनो xi fi चं मल्टिप्लिकेशन. म्हणजे कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3 यांचं काय करावं लागेल बाळांनो आपल्याला मल्टिप्लिकेशन. आणि त्याच्यानंतर हा जो xi fi आहे याची आपल्याला व्हर्टिकल सम घ्यावी लागते. सेम त्याच पद्धतीने फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम असतो याची व्हर्टिकल सम आपल्याला घ्यावी लागते. आणि या चौथ्या कॉलमला ज्यावेळेला मी दुसऱ्या कॉलमने डिव्हाइड करेल, म्हणजे xi fi च्या कॉलमला ज्यावेळेला मी समेशन ऑफ fi ने डिवाइड करेल तर जे काही आन्सर येईल बाळांनो ते असताना आपलं मीनचं. तर चला सेम त्याच पद्धतीने आपण हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया, ज्यामध्ये आपल्याला पहिला कॉलम जो बनवावा लागेल तो असणार आहे क्लासेसचा. आता हा जो हॉरिझॉन्टल डेटा दिलाय याला मी व्हर्टिकल कॉलम मध्ये रिप्रेझेंट करतो आणि इथे लिहितो सर्वात पहिले टाइम इन अवर्स. चला हा पहिला कॉलम असणार आहे. दुसरा कॉलम असणार आहे आपला नंबर ऑफ स्टुडंट्स, तर त्याला मी रिप्रेझेंट करणार fi ने. त्यानंतर आपला क्लास मार्क येईल तर क्लास मार्कला रिप्रेझेंट करणार मी xi ने. त्याच्यानंतर असणार आहे बाळांनो xi fi चं मल्टिप्लिकेशन. तो चलो देखो, पहिला जो क्लास आहे तो आहे 0 to 2, नंतरचा जो क्लास आहे तो आहे 2 to 4, नंतरचा जो क्लास आहे तो आहे 4 to 6, नंतरचा जो क्लास आहे तो आहे 6 to 8, नंतरचा जो क्लास आहे तो आहे बाळांनो आपला 8 to 10. सेम त्या पद्धतीने इथे जर व्हॅल्यूज मी चेक केल्या तर इथे व्हॅल्यू येते 7, नंतर व्हॅल्यू येते 18, नंतर व्हॅल्यू येते 12, नंतर व्हॅल्यू येते 10 आणि नंतर व्हॅल्यू येते 3. चला तर आपल्याला सर्वात पहिले फ्रिक्वेन्सीची सम पाहिजेच असते, म्हणजे समेशन ऑफ fi आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. तर चला आपण यांची सम करून टाकूया. आणि तसंही इथे 50 स्टुडंट्स दिलेले आहेत, म्हणजे याची फ्रिक्वेन्सीची जी सम येणार आहे ती 50 येणार आहे. करून पहा, यू विल आन्सर विल बी 50. या दोघांची ऍडिशन केली तर 25 प्लस 27 37 अँड लास्ट विल बी 25 37 47 आणि 3 50. द फ्रिक्वेन्सीची सम किती आहे बाळांनो 50. आता तुम्हाला काय करायचं, प्रत्येक क्लासचा क्लास मार्क काढायचा. क्लास मार्क कसा काढत असतो, लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. तर चला करा, 0 प्लस 2 2 and 2 divided by 2 means 1. तर इथे व्हॅल्यू येईल बाळांनो 1. आता यांच्यामध्ये क्लास डिफरन्स किती दिसतोय तुम्हाला 2 चा, तर इथे पण व्हॅल्यूज मध्ये जो डिफरन्स येईल तो पण येईल बाळांनो 2 चा. 1 नंतर 1 मध्ये जर 2 ऍड केले तर 3 मध्ये जर 2 ऍड केले तर 5 मध्ये जर 2 ऍड केले तर 7 मध्ये जर 2 ऍड केले तर 9. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. आता हा fi आणि हा xi यांचं करायचं बाळांनो आपल्याला मल्टिप्लिकेशन. तर 7 1s are 7, इथे 18 3s are 54, त्यानंतर 12 5s are 60, त्यानंतर 10 7s are इथे होईल 70,
3 9 इथे होईल 27 आणि आता आपल्याला या XI FI जे आहे त्याची व्हर्टिकल सम करावी लागेल. तर त्याची जी व्हर्टिकल सम येते 92 तर ती येते समेशन ऑफ FI XI तर ती सम येते 218. किती येते बोला 218. आता तुम्हाला व्हर्टिकल सम मिळाली आहे. आता या व्हर्टिकल सम वरनं आता मी फायनल फॉर्म्युला यूज करणार तो समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI. तर समेशन ऑफ FI XI आपलं 18 आणि समेशन ऑफ FI आपलं 50. या दोघांचं जर डिव्हिजन केलं तर जे फायनल आन्सर येणार आहे दॅट फायनल आन्सर विल बी 4. आपल्याला आन्सर डिफाइन होतंय ते 4.36. 4.36. तर मीन टाइम फॉर स्टडी इज तर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये यावं लागेल मीन टाइम फॉर स्टडी इज टाइम फॉर स्टडी इज 4.36 hours. 4.36 hours. अशा पद्धतीने बाळांनो हा मीनचा क्वेश्चन तुम्ही कव्हर करू शकता. व्हेरी सिंपल क्वेश्चन. चला वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर काय म्हटलंय द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट्स 180 स्टुडंट्स इन मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन. या पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आणि हा क्वेश्चन बाळांनो इनकम्प्लीट आहे तर मी इथे कम्प्लीट करतो. तर तो आहे बाळांनो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. व्हॅल्यू ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला याच डेटाचा हिस्टोग्राम काढायचा आहे. ड्रॉ द हिस्टोग्राम. चला मग कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. तर जर बाळांनो तुम्ही बघितलं असेल तर एक्स जर आपल्याला काढायचा असेल तर इथे आपल्याला या ज्या सर्व फ्रिक्वेन्सीज आहे या सर्व फ्रिक्वेन्सीची करावी लागेल ऍडिशन आणि त्या सर्व फ्रिक्वेन्सीची ऍडिशन जी आपण करणार त्याला आपण बाळांनो इक्वेट करू शकतो 180 सोबत. कारण की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स जे आपल्याला सांगितले आहे ते सांगितले आहे 180. चला मग आपण सोल्युशन मध्ये काय काय लिहू शकतो. सोल्युशन मध्ये लिहू शकतो बाळांनो आपण कॅपिटल N इज इक्वल टू समेशन ऑफ FI इज इक्वल टू 25 plus x plus 30 plus 2x plus 65 आणि समेशन ऑफ FI म्हणजे n जी दिलेली आहे व्हॅल्यू ती दिलेली आहे 180. तर 180 इज इक्वल टू काय होईल या सर्वांची ऍडिशन करावी लागेल. तर 25 30 आणि 65 यांची जर ऍडिशन केली तर ती होते 120 आणि x प्लस 2x जर ऍडिशन केलं तर ते येतं 3x. हा 120 कडे ट्रान्सफर करूया तर तो प्लस होईल मायनस म्हणजेच आपल्याला मिळेल 180 मायनस 120 इज इक्वल टू 3x. तर 60 इज इक्वल टू मिळेल 3x. तर x इज इक्वल टू जी व्हॅल्यू डिफाइन होईल ती 60 डिवाइडेड बाय 3. तर x ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 20 आणि एक वेळा x ची व्हॅल्यू जर 20 डिफाइन झाली असेल तर इथे जर मी व्हॅल्यू ठेवली तर दॅट विल बी 20 आणि इथे 2 into 20 तर व्हॅल्यू विल बी 40. तर अशा पद्धतीने आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि त्यावर आपण फ्रिक्वेन्सीज पण डिफाइन केलेल्या आहेत. आता आपल्याला काय म्हटलंय की याच डेटाचा बाळांनो आपल्याला हिस्टोग्राम काढायचा. जर हिस्टोग्राम काढायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मी काल काय सांगितलं होतं. हिस्टोग्राम म्हणजे काय सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल म्हणजे क्लासेस कसे पाहिजेत कंटिन्युअस. हिस्टोग्राम काढत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिले आपल्याला एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचे असतात क्लासेस आणि y ऍक्सिस वर काय घ्यायची असते फ्रिक्वेन्सी. मग सेम त्याच पद्धतीने आता पण या डेटाला आपण जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर कंटिन्युअस क्लासेस आहे. व्हेरी गुड. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होतीये सॉर्ट आउट होतीये. त्यानंतर आता क्लासेस म्हणजेच काय दिलेले आहेत आपल्याला मार्क्स ते कुठे घ्यावे लागतील एक्स ऍक्सिस वर आणि नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी ती कुठे घ्यावी लागेल y ऍक्सिस वर. तर चला मग आपण इथे या डेटाचा हिस्टोग्राम बनवूया. तर त्यासाठी मी बाळांनो एक व्हर्टिकल ऍक्सिस काढेल. त्या व्हर्टिकल ऍक्सिसला मी नाव देणार y ऍक्सिस आणि एक हॉरिझॉन्टल लाईन काढेल. त्या हॉरिझॉन्टल लाईनला मी नाव देणार x ऍक्सिस. काय नाव देणार x ऍक्सिस आणि इथे नाव देणार मी बाळांनो y ऍक्सिस. इथे नाव देणार मी बाळांनो y ऍक्सिस. हे दोन्ही ऍक्सिस ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात दॅट विल बी अवर पॉइंट ओरिजिन. आता इथे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला x ऍक्सिस वर काय घ्यायचे असतात क्लासेस आणि क्लासेस म्हणजे काय बाळांनो आपले मार्क्स. तर इथे मी लिहिणार सर्वात पहिले इथे लिहिणार मी मार्क्स. इथे मी लिहिणार मार्क्स आणि आपले y ऍक्सिस वर आपल्याला फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे आहेत आपले नंबर ऑफ स्टुडंट्स. तर इथे मी घेतले नंबर ऑफ स्टुडंट्स. तर चला तर डेटाची सुरुवात कुठून होतीये बाळांनो. तर डेटाची सुरुवात होती आपल्याला 0 पासून संपतो कुठे 50 पर्यंत. तर आपण एक काम करूया एका सेंटीमीटरवरच पॉइंट्स मार्क करूया. तर चला 0 नंतर 1 सेंटीमीटरवर मी मार्क केलं 10, दुसऱ्या सेंटीमीटर 20, तिसऱ्या सेंटीमीटर 30, नंतर 40, नंतर 50 आणि लास्ट जे असणार आहे ते 60. पण 60 पर्यंत जायची गरज नाही आपल्याला 50 पर्यंत आहे. 50 पर्यंतच मार्क केलं तर वेल अँड गुड. चला आता मार्क्स मध्ये जर पाहिलं तर मिनिमम व्हॅल्यू किती आहे बाळांनो 20 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आहे बाळांनो 65. तर मला असं वाटतं ज्यावेळेला आपण y ऍक्सिस वर व्हॅल्यूज मार्क करू ते एका सेंटीमीटर मध्ये 5 स्टुडंट्स
आणि आपण स्केल घेऊ शकतो. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 स्टुडंट जर मी बसवले तर कशा पद्धतीने मला पॉइंट्स मार्क करता येतील तर पाहूया. इथे येईल सर्वात पहिले 5, नंतर येईल 10, नंतर येईल 15, नंतर येईल 20, नंतर येईल 25, नंतर येईल 30, नंतर येईल 35, नंतर येईल 40, नंतर येईल 45, नंतर येईल 50, नंतर येईल 55, नंतर येईल 60, नंतर येईल 65. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉइंट्स मार्क करावे लागतील एका सेंटीमीटरवर. चलो आता पहा, सर्वात पहिले काय 0 to 10 मार्क्स असणारे किती विद्यार्थी आहेत? 25 विद्यार्थी आहेत. तर चला ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मार्क करावी लागेल. 0 to 10 असणारे किती विद्यार्थी आहेत? तर ते आहेत 25. तर आपल्याला इथे 25 पर्यंत जावं लागेल. ते झाले आपले 25 स्टुडंट्स. 0 to 10 मार्क्स असणारे किती झाले? 25 स्टुडंट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 10 to 20 मार्क्स असणारे किती स्टुडंट आहेत? तर 20 स्टुडंट्स आहेत. तर इथे आपल्याला जावं लागेल 20 पर्यंत. तर हे मी जाणार 20 पर्यंत. चला त्यानंतर 20 to 30 वाले किती स्टुडंट्स आहेत? तर 30 स्टुडंट्स आहेत. आता इथे मला वर जावं लागेल तर मी इथे जाणार 30 पर्यंत. तर इथे अशा पद्धतीने 30 पर्यंत. नेक्स्ट जर बघितलं आपण तर 30 to 40 वाले बाळांना आपण 40 आणि नंतर आहे 65. नंतर आहेत 65. तर 40 आणि 65, 40 आणि हे 65, 40 आणि हे 65. आणि लास्ट जे 40 to 50 वाली आहे तर ते एकदम आपल्याला वर जावं लागेल. तर दॅट विल बी 65. तर अशा पद्धतीने बाळांनो तुमचा हा हिस्टोग्राम निघेल. हिस्टोग्राम कंप्लीट झालाय का? तर 100% नॉट. इथे काय काय राहिलंय? तर सर्वात पहिले तुमची स्केल राहिली आहे. तर स्केल डिफाईन करा. स्केल डिफाईन करत असताना ऑन एक्स ऍक्सिस काय चेकआउट करा. तर ऑन एक्स ऍक्सिस आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू एक्स ऍक्सिसवर आपण घेतलेत 10 मार्क्स. तर इथे 10 मार्क्स येतील. आणि वाय ऍक्सिसवर जे घेतलं बाळांनो तर आपण वाय ऍक्सिसवर घेतलंय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा 5 स्टुडंट्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्केल डिफाईन करावं लागेल. आणि अशा पद्धतीने स्केल लिहिली. त्यानंतर इथे एक्स ऍक्सिसवर काय वाय ऍक्सिसवर काय याचं रिप्रेझेंटेशन केलं. इथे ओरिजिन दाखवला आणि प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही हिस्टोग्राम काढला असेल तर याला कंप्लीट तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. अदरवाईज कुठे ना कुठे तुम्ही एक्स ऍक्सिसवर काय वाय ऍक्सिसवर काय स्केल नाही लिहिले तर काही ना काही मार्क्स रिड्यूस होण्याची पॉसिबिलिटी बाळांनो बनते. तर अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही काय ड्रॉ करू शकता? हिस्टोग्राम ड्रॉ करू शकता. इथे तुम्हाला क्रिंक मार्क वापरायची गरज नाहीये कारण की प्रत्येक सेंटीमीटर मध्ये एका सेंटीमीटर मध्ये जे आपण मार्किंग केलंय ते सेम आहे. त्यामुळे क्रिंक मार्क इथे वापरायची गरज नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? द टाइम रिक्वायर्ड फॉर सम स्टुडंट टू कंप्लीट सायन्स एक्सपेरिमेंट अँड द नंबर ऑफ स्टुडंट्स इज शोन इन द फॉलोइंग ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा. पण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कोणाच्या मदतीने काढायचा आहे? हिस्टोग्रामच्या मदतीने काढायचा बाळांनो. कोणाच्या मदतीने काढायचा आहे? हिस्टोग्राम. आता तुम्हाला मी काही बेसिक गोष्टी एक्सप्लेन करतो. त्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ज्या वेळेला आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा असतो. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना पॉईंट नंबर 1 जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जो आपण प्रत्येक वेळेस आतापर्यंत सांगत आलोय तो म्हणजे काय? तर इथे पण तोच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस क्लासेस. क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस क्लासेस. तुमचे जे क्लासेस असणार आहेत बाळांनो ते कसे लागणार आहे तुम्हाला? तर ते कंटिन्युअस लागणार आहेत. तर सर्वात पहिले तुमची नजर गेली पाहिजे क्लासेसवर. तर क्लासेस कसे दिसतात आपल्याला? कंटिन्युअस. म्हणजे वादच नाही आहे. नसतील तर तुम्हाला ते कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. पण इथे कन्वर्ट करायचं काही काम नाही. ऑलरेडी कंटिन्युअस दिलेले आहे. पॉईंट नंबर 1 सॅटिस्फाय होते. आता त्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना बाळांनो तुम्हाला एक सर्वात इम्पॉर्टंट स्टार वाली स्टेप लक्षात ठेवायची आहे. ती मी इथे तुम्हाला नोट डाऊन करून देतोय. ती काय? तर जिथून डेटा तुमचा क्वेश्चन मध्ये सुरू होत असेल त्या डेटाच्या आधी तुम्हाला एक क्लास कन्सिडर करायचा आहे ज्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही घेणार 0. सेम त्याच पद्धतीने जिथे डेटा संपत असेल त्याच्यानंतरही तुम्हाला एक क्लास कन्सिडर करायचा आहे आणि त्याची पण फ्रिक्वेन्सी बाळांनो कन्सिडर करायची आहे 0. आता याचं रिझन काय? कारण की बाळांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ची सुरुवात एक्स ऍक्सिस वरनं होते आणि तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन संपतो पण एक्स ऍक्सिस वरच. आणि एक्स ऍक्सिस वरनं सुरू करून वाय एक्स ऍक्सिस वरच संपवण्यासाठी आपण जिथून डेटा सुरू होतो त्याच्या आधी आपण एक क्लास कन्सिडर करतो आणि जिथे डेटा संपतो त्याच्यानंतर आपण एक क्लास कन्सिडर करतो. पण त्या दोघांच्या पण फ्रिक्वेन्सीज आपण किती घेणार बाळांनो? 0. तर इथे मी तो सर्वात महत्त्वाचा पॉइंट लिहून देतो. कन्सिडर 2 क्लासेस 1 प्रिसिडिंग टू फर्स्ट क्लास. जो फर्स्ट क्लास आहे जो आपला पहिला क्लास असणार आहे त्या क्लासच्या आधी आपल्याला एक क्लास कन्सिडर करायचा आहे. अँड वन सक्सिडिंग
to last class, succeeding to last class with zero frequencies. हे सर्वात महत्वाचे स्टेप बाळांनो तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना लक्षात ठेवायची आहे. विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम असू द्या, विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम असू द्या, दॅट डझंट मॅटर. सर्वात महत्वाचं जिथून डेटा सुरू झालाय क्वेश्चन मध्ये त्याच्या आधी एक क्लास कन्सिडर करा, जिथे डेटा सुरू संपतोय त्याच्यानंतर एक क्लास कन्सिडर करा. जसं की इथे डेटाची सुरुवात झाली 22 पासून, मग मी याच्या आधी एक क्लास कन्सिडर करेल, तो पण क्लास विथ सेमच ठेवायची. तर ती किती होईल बाळांनो? 80 to 20 वाला क्लास होईल. किती होईल बोला? 80 to 20 वाला. आणि त्याची फ्रिक्वेन्सी मी घेणार बाळांनो 0. सेम ज्या पद्धतीने डेटा संपला कुठे 32 वर, 32 च्या नंतर पण मी एक क्लास कन्सिडर करणार 32 to 34 आणि त्याची पण फ्रिक्वेन्सी मी किती घेणार बाळांनो? 0. तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅन्डेटरी आहे की एक पहिले आणि एक नंतर क्लास कन्सिडर करावाच लागेल. मग आता तुमचा जो हिस्टोग्राम निघेल तो हिस्टोग्राम दिलेल्या क्वेश्चनच्या इन्फॉर्मेशन साठी नाही आहे, तर हा जो नवीन टेबल तुम्ही बनवला ज्यामध्ये 2 क्लासेस तुम्ही इन्क्लूड केले त्याला कन्सिडर करून तुम्हाला हिस्टोग्राम काढावा लागेल. तर चला आपण या इन्फॉर्मेशन साठी हिस्टोग्राम काढूया. चला मग हिस्टोग्राम कसं काढणार? तर हिस्टोग्राम काढण्यासाठी आत्ताच आपण बघितलं होतं, हिस्टोग्राम काढण्यासाठी आपल्याला एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल ऍक्सिस काढावा लागतो. तर चला काढूया आपण. हा एक झाला आपला व्हर्टिकल ऍक्सिस आणि हा एक झाला आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस. याला मी नाव देतो एक्स ऍक्सिस आणि व्हर्टिकल वाल्याला नाव देतो मी वाय ऍक्सिस. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो ओरिजिन, हा झाला आपला वाय ऍक्सिस. चला आपल्याला सर्वांना आता पाठ झालाय. इथे काय घेत असतो आपण? क्लासेस म्हणजे कोण आहे? क्लासेस म्हणजे टाइम रिक्वायर्ड इन मिनिट्स आहे. तर इथे मी घेणार टाइम इन मिनिट्स. त्यानंतर इथे वाय ऍक्सिस वर फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. वाय ऍक्सिस वर फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. इथे मी मार्क करणार नंबर ऑफ स्टुडंट्स. इथे मी लिहिणार अशा पद्धतीने नंबर ऑफ स्टुडंट्स. चला आता व्हॅल्यूज मार्क करूया. व्हॅल्यूज मार्क केल्यानंतर काय काय होईल पाहूया. तर आपल्याला सुरुवात कुठून करायची? आता 20 पासून ऍक्च्युअल मध्ये सुरुवात नाही होणार, तर आपली जी सुरुवात होणार बाळांनो ती होणार 80 पासून आणि संपणार बाळांनो 32 वर नाहीये, तर संपणार कितीवर? 34 वर. तर चला दोघाचा डिफरन्स आहे, तर 1 सेंटीमीटर नंतरच पॉइंट्स मार्क करायला सुरुवात करूया आपण. तर इथे 0 नंतर किती येईल? 1 सेंटीमीटरवर 18 नंतर 20 नंतर 22, त्यानंतर 24, त्यानंतर 26, त्यानंतर 28, त्यानंतर 30, त्यानंतर 32 आणि एक आपण कन्सिडर केलेला 34. तर अशा पद्धतीने 1 सेंटीमीटर मध्ये 2 मिनिट्स मी बसवलेले आहे. चला आता घेऊया आपण फ्रिक्वेन्सी मध्ये सर्वात छोटी जी व्हॅल्यू आहे ती आहे 6 आणि सर्वात मोठी जी व्हॅल्यू आहे ती आहे आपली 20. तर चला मला असं वाटतं आपण एक काम करूया, एका सेंटीमीटर मार्क केलं तर चालेल किंवा 2 सेंटीमीटरवर मार्क केलं तरीही चालतं. तर आपण 2 सेंटीमीटरवर मार्क करूया. चला मग 2 सेंटीमीटरवर नाही, 1 सेंटीमीटरवर 2 स्टुडंट्स बसूया, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 ची मार्किंग करूया. तर इथे जर मी मार्क केलं तर इथे होईल 2, नंतर होईल 4, नंतर होईल 6, नंतर होईल 8, नंतर होईल 10, नंतर होईल 12, नंतर होईल 14, नंतर होईल 16, नंतर होईल 18, नंतर होईल 20, नंतर होईल 22. दिस विल बी द लास्ट व्हॅल्यू. चला मग पाहूया आपण. 18 to 20 साठी किती आहे? 0. तर प्रश्नच नाही आहेत. 20 to 22 साठी किती आहे? 6. तर चला मार्क करूया. 20 to 22 साठी किती आहे? 6. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे 6 मार्क करावा लागेल. 6 मार्क करावा लागेल. हां चला 6 मार्क. 6 नंतर किती आहे बाळांनो? 14. 6 नंतर बाळांनो किती आहे? 14 आपल्याला मार्क करावं लागेल. चला इथे मार्क करूया आपण 14 नंतर किती आहे? तर चला चेक करूया. 14 नंतर किती आहे? 14 नंतर किती आहे? 20 मीन्स हायेस्ट. तर चला आपल्याला हायेस्ट पर्यंत जायचं आहे. 20 पर्यंत गेलो आपण. 20 to 28, 26 to 28, 26 to 28 चं किती आहे? 16. तर चला 16 पर्यंत जाऊया. म्हणजे अशा पद्धतीने 16 पर्यंत गेलोय. त्याच्यानंतर 28 to 30 साठी बाळांनो 12 आहे, तर 12 पर्यंत जाऊया. चला तर 12 पर्यंत, तर आपण इथे 12 पर्यंत गेलोय. त्यानंतर 30 to 32 साठी किती आहे? 30 to 32 साठी आहे 10. तिथे आपल्याला 10 पर्यंत जावं लागेल. तर 10 इथे आहे. तर अशा पद्धतीने आपलं इथे 10. तर हा झाला बाळांनो दिलेल्या इन्फॉर्मेशन वरनं आपला हिस्टोग्राम. आता ज्याही वेळेला तुम्ही हिस्टोग्राम वरनं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा असेल तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना जशी मी ही स्टेप नंबर 2 तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितली होती, सेम त्याच पद्धतीने एक सर्वात महत्वाची लास्ट स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तुम्हाला प्लॉट करत असताना आपल्याला प्रत्येक
प्रत्येक हिस्टोग्रामचे आपल्याला मिड पॉइंट मार्क करायचे असतात बाळांनो. काय मार्क करायचे असतात बोला? मिड पॉइंट मार्क करायचे असतात. काय मार्क करायचे असतात? मिड पॉइंट मार्क करायचे असतात. जसं की माझा इथे पहिला जो क्लास आहे तो 18 to 20 याचा मिड पॉइंट मी मार्क करेल, तर याचा मिड पॉइंट माझा 19 वर येईल. म्हणजेच या हॉरिझॉन्टल इथे आपल्याला 1 सेंटीमीटर मध्ये माहिती असते की 10 हॉरिझॉन्टल लाईन्स 10 व्हर्टिकल लाईन्स असतात. त्या 10 व्हर्टिकल लाईन्स पैकी जी 5व्या नंबरची व्हर्टिकल लाईन असेल दॅट विल बी माय मिड पॉइंट रिप्रेझेंटिंग 90. तर इथे मी याचा मिड पॉइंट मार्क केला. सेम त्याच पद्धतीने इथे 20 आणि 21 चा जो मिड पॉइंट होईल तो होईल 21. म्हणजे इथून ही 5वी व्हर्टिकल लाईन, इथे 5वी याची व्हर्टिकल लाईन म्हणजे 23, इथे याची 25, इथे याचा 27, इथे याचा 29, इथे याचा 31 आणि इथे याचा 33. म्हणजे प्रत्येक क्लासचा आपल्याला काय करावा लागतो? तर मिड पॉइंट मार्क करावा लागतो. एक वेळा मिड पॉइंट मार्क झाला की याला आपल्याला फक्त स्ट्रेट लाईननी बांधून काय करायचं आहे? जॉईन करायचं आहे. याला ज्या वेळेला मी स्ट्रेट लाईननी जॉईन करेल तर आय विल बी गेटिंग माय रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. म्हणून एक सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, आपल्याला ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे तर आपल्याला एक क्लास सुरुवातीला कन्सिडर करायचा आहे ज्याची फ्रिक्वेन्सी मी घेणार 0 आणि एक क्लास लास्टला कन्सिडर करायचा आहे त्याची पण फ्रिक्वेन्सी मी घेणार 0. आणि एक वेळा हिस्टोग्राम आपण ड्रॉ केला की प्रत्येक हिस्टोग्रामचा आपल्याला फक्त मिड पॉइंट मार्क करायचा असतो बाळांनो. काय मार्क करायचा असतो? मिड पॉइंट मार्क करायचा असतो. एवढंच सिंपल आहे. आता हा ग्राफ कंप्लीट झालाय का? तर 100% नॉट. इथे जर तुम्ही बघितलं तर एका सेंटीमीटर मध्ये 2 मिनिट आहे. पण इथे जर सुरुवातीला आपण बघितलं तर सुरुवातीला आपल्या 1 सेंटीमीटर मध्ये 18 मिनिट्स आहे. मग ही स्केल इव्हन नाही, याला इव्हन करून टाका. याला इव्हन करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कोण वापरतो? क्रिंक मार्क वापरतो. तशा पद्धतीने इथे क्रिंक मार्क वापरावा लागेल. आणि लास्ट आपल्याला स्केल लिहावी लागेल. तर स्केल लिहित असताना आपण काय लिहिणार? ऑन एक्स ऍक्सिस किती आहे बोला? तर 1 सेंटीमीटर मध्ये आपण 2 मिनिट्स बसवले, तर 1 सेंटीमीटर मध्ये 2 मिनिट्स आहेत. आणि सेम त्याच पद्धतीने वाय ऍक्सिस वर काय केलं बाळांनो? तर ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती स्टुडंट्स बसवले आपण? तर नंबर ऑफ स्टुडंट 2 स्टुडंट्स आहेत किंवा 2 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला स्केल लिहाल आणि हा ग्राफ अशा पद्धतीने ड्रॉ कराल तर आणि तरच तुम्हाला कंप्लीट 3 मार्क्स मिळतील, अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना काय महत्त्वाच्या स्टेप्स लक्षात आल्या? पहिले तर क्लासेस कंटिन्युअस पाहिजे. स्टेप नंबर 2 मध्ये एक क्लास सुरुवातीला कन्सिडर करा, एक क्लास नंतर कन्सिडर करा. दोघांची फ्रिक्वेन्सी 0 घ्या आणि त्यानंतर प्रत्येक हिस्टोग्राम जो प्लॉट होतोय त्याचा काय मार्क करा? मिड पॉइंट मार्क करा. आणि त्या मिड पॉइंटला त्या पॉइंट्सला स्ट्रेट लाईननी जोडा. यू विल बी गेटिंग युअर रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. चलो नेक्स्ट काय म्हणतोय? आता पहा, हा पण क्वेश्चन बाळांनो हिस्टोग्रामचाच आहे. तर हा क्वेश्चन बाळांनो ऑलरेडी आपण हिस्टोग्राम भरपूर वेळा काढलाय. तर आय होप की हा जो हिस्टोग्राम आहे हा हिस्टोग्राम तुम्ही करायचा आहे. तिथे मी लिहितो हा हिस्टोग्रामचा जो क्वेश्चन आहे, ट्राय ऑन युअर ओन. म्हणजे तुम्हाला स्वतःला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहायचा आहे बाळांनो. चला तुम्हाला करता येईल. आय होप हिस्टोग्राम व्हेरी सिंपल आहे. चला त्यानंतर काय म्हटलंय? द फॉलोइंग table shows the frequency distribution of number of trees planted in students, number of trees planted by students in a school, number of trees आणि अशा पद्धतीने. आणि बाळांनो इथे पण हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. इथे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याही क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काढायचं आहे? तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काढायचं आहे मोड ऑफ द डेटा. काय काढायचं बोला? मोड ऑफ द डेटा फाइंड आउट करून काढायचं आहे. चला मग मोड ऑफ द डेटा काढायचं असेल तर काल आपण शिकलोय किंवा कालच्या लेक्चर मध्ये सर्व कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे. नसेल पाहिलं कोणी तर तो कालचा व्हिडिओ पहा आणि मग याला तुम्ही क्लिअर करू शकता. मोड काढत असताना बाळांनो आपल्याला मॉडेल क्लास डिफाईन करावा लागतो. मॉडेल क्लास म्हणजे असा क्लास ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते त्याच क्लासला आपण मॉडेल क्लास म्हणतो. तर यामध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी आपल्याला 100 दिसते, मग त्याचा रिस्पेक्टिव्ह क्लास दिसतोय 20 to 30. मग आपला मॉडेल क्लास कोणता होतोय? 20 to 30. तर इथे लिहिणार मी क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज 20 to 30. So model class is 20 to 30. आणि जर बाळांनो आपला मॉडेल क्लास 20 to 30 झाला असेल तर त्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला बोलतो आपण F1. मॉडेल क्लासच्या नंतरच्या ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी असते त्याला बोलतो आपण F2. मॉडेल क्लासच्या आधीच्या ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी असते त्याला बोलतो बाळांनो आपण
F0. त्यानंतर मॉडेल क्लासची जी लोअर लिमिट असते त्याला बोलतो आपण L. तर इथे L ची व्हॅल्यू डिफाईन केली बाळांनो 20. बाकीच्या 3 व्हॅल्यूज आपण डिफाईन केल्या आहे. Fn ची व्हॅल्यू आहे 100, F2 ची व्हॅल्यू आहे 70 आणि F0 ची पण व्हॅल्यू आहे बाळांनो 70. आणि त्यानंतर H म्हणजेच आपल्या मॉडेल क्लासची क्लास विड्थ. तर ती क्लास विड्थ दिसते आपल्या बाळांनो 10. अशा पद्धतीने व्हॅल्यूज डिफाईन झाल्यानंतर मी आता डायरेक्ट मोड काढू शकतो. तर मोड काढायचा फॉर्म्युला आता सर्वांना पाठ झाला असेल. तो फॉर्म्युला आहे L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. चला व्हॅल्यूज पुटअप करा. तर L ची व्हॅल्यू आहे बाळांनो आपल्याकडे 20. तर इथे मी पुट करणार 20 प्लस इन ब्रॅकेट F1 म्हणजेच आहे बाळांनो आपला 100 मायनस 70 डिवायडेड बाय 2 इंटू 100 मायनस 70 इंटू H म्हणजेच आहे बाळांनो 10. चला नाउ आय विल हॅव टू सॉल्व दिस. कसं सॉल्व होईल तर सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व होईल. तर 20 ॲज इट इज राहील. 100 मायनस 70 इट विल बी 30. 2 इंटू 100 200 मायनस 140 मल्टिप्लाय बाय 10. चला आता याला जर सॉल्व केलं बाळांनो तर काय होईल सॉल्व. तर मोड इज इक्वल टू येईल बाळांनो 200 प्लस इन ब्रॅकेट 30 डिवाइडेड बाय 200 नहीं है सॉरी माय मिस्टेक. हियर इट इज ओनली 20 प्लस इन ब्रैकेट 30 डिवाइडेड बाय 200 minus 140 तो इट विल बी गेटिंग 60 and here it is 10 तर याला हा 2 ने कट करतो आणि 2 ह्या 10 ला 5 ने कट करतो म्हणजेच राहतं 20 प्लस 5 म्हणजेच आन्सर येतं 25. तर मोड किती आला बाळांनो. तर मोड आला आपला 25 आणि मोड म्हणजेच आपलं काय होतं तर आपण क्वेश्चन मध्ये पाहूया. आपले नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड. तर नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड साठी मोड काय आला. देअरफॉर मोड ऑफ द trees planted is mode of the trees planted is 25 ट्रीज म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंटनी त्या ट्रीज प्लांट केल्यात तर त्या किती आहेत बाळांनो. तर त्या आहेत 25. आणि तुम्हाला हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे फायनल आन्सर येणार आहे मोडचं तर ते कोणाच्या मध्ये येणार आहे. तर आपला जो मॉडेल क्लास असतो त्या मॉडेल क्लासच्या मध्येच येणार आहे. आपला मॉडेल क्लास होता 20 to 30 तर याच्यामध्येच ही व्हॅल्यू येणार आहे. जसं की आपण मेडियन मध्ये सांगितलं होतं मेडियनची व्हॅल्यू कुठे येत असते मेडियन क्लासमध्ये. तसंच मोडची व्हॅल्यू कुठे येणार आहे मॉडेल क्लासमध्ये. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सिम्पली सॉल्व्ह करू शकतो. चला हा क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतरचा कन्सेप्ट काय बाळांनो. क्वेश्चन नंबर 4 ची आता सुरुवात करतोय आपण. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये सर्वात पहिला जो क्वेश्चन आलाय बाळांनो तो आहे तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे तर आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण 2 पद्धतीने काढू शकतो. एक काढू शकतो विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. आता विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम कसा काढायचा तो आपण ऑलरेडी एक क्वेश्चन कव्हर केलेला आहे. त्याच्या कन्सेप्ट सर्व तुम्हाला क्लिअर झालेला आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपण आणखीन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढूया पण तो विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम काढूया बाळांनो. कोणी काढूया विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. आणि ज्यावेळेला विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम काढायचं असतं तर काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत काय महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर मग बाळांनो आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा प्रयत्न करूया. चला पहा. सर्वात पहिला मी जे बोललो होतो मगाशी त्या 2 स्टेप इथे लागू होणार म्हणजे होणारच. तर पहिली स्टेप काय क्लासेस कंटिन्युअस पाहिजे आहेत का कंटिन्युअस. यस व्हेरी गुड. त्यानंतर कधीही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना जिथून डेटाची सुरुवात होते त्याच्यावर आपल्याला एक क्लास कन्सिडर करावा लागतो. त्याच्या आधी एक क्लास कन्सिडर करावा लागतो आणि जिथे डेटा संपतो त्याच्यानंतर आपल्याला एक क्लास कन्सिडर करावा लागतो. ज्या दोघांची फ्रिक्वेन्सी मी किती घेणार किती कन्सिडर करणार 0. तर हा जो टेबल आहे हा मी टेबल पुन्हा इकडे ड्रॉ करतो आणि मग मी इलेक्ट्रिक बिल ची सुरुवात कुठून करणार बाळांनो. तर इलेक्ट्रिक बिलची सुरुवात डेटामध्ये जरी मला देताना 200 to 400 दिली आहे तर मला इथे 200 पासून सुरू करून चालणार नाही. त्याच्या आधी एक क्लास घ्यावा लागेल ज्याची क्लास विड्थ सेम राहील जी बाकीच्या क्लासेसची असणार आहे. तर 0 to 200 माझा पहिला क्लास असेल ज्याची फ्रिक्वेन्सी बाळांनो मी घेणार 0 म्हणजे इथे नंबर ऑफ फॅमिलीज किंवा फॅमिलीज ज्या आहेत ते आहेत 0. नंतर किती आहे 200 to 400. नंतर किती आहे 400 to 600. नंतर किती आहे 600 to 800. नंतर किती आहे 800 to 1000. नंतर किती आहे 1000 to 1200. आणि इथे आपला डेटा संपलेला आहे. पण आपलं काम संपलेलं नाहीये. आपल्याला पुन्हा एक क्लास कन्सिडर करावा लागेल जो होईल 1200 to 1400 आणि याची फ्रिक्वेन्सी मी मनाने बाळांनो घेणार किती 0. आता चला पहा इथे नंबर ऑफ फॅमिलीज किती आहे. इथे आहे 240. त्यानंतर आहे 300. त्यानंतर आहे 450. त्यानंतर आहे 350. त्यानंतर आहे
160 अशा पद्धतीने तुम्हाला नंबर ऑफ फॅमिलीज दिलेल्या आहेत. आता जर तुम्हाला हिस्टोग्रामची मदत न घेता जर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे तर इथे एक थोडा चेंज होतो बाळांनो. आणि तो चेंज काय तर तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला आपण हिस्टोग्राम काढत होतो तर हिस्टोग्राम काढत असताना आपण एक्स ऍक्सिसवर कंपल्सरी क्लासेस घेत होतो आणि वाय ऍक्सिसवर आपण बाळांनो काय घेत होतो फ्रिक्वेन्सी. तर इथे आता तसं करून चालणार नाही. तर इथे चेंज होईल की आता आपल्याला एक्स ऍक्सिसवर क्लासेस घ्यायचे नाहीयेत बाळांनो. एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्याही वेळेला आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे बट कसा काढायचा आहे विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम काढायचा आहे तर त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण एक्स ऍक्सिसवर कधीच क्लासेस घेणार नाही. तर क्लासेसच्या जागी काय घेणार बाळांनो आपण क्लासेसच्या जागी घेणार प्रत्येक क्लासचा क्लास मार्क म्हणजे प्रत्येक क्लासची मिड व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक क्लासचा मिड पॉइंट. कारण की आपण मगाचीच शिकलोय की जर आपल्याला हिस्टोग्राम काढायचा असेल फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा असेल तर आपल्याला प्रत्येक क्लासचा काय मार्क करावा लागतो मिड पॉइंट मार्क करावा लागतो. आणि मिड पॉइंट म्हणजेच प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. म्हणून आपण प्रत्येक वेळेला ज्याही वेळेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे तर त्या वेळेला आपल्याला हे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण एक्स ऍक्सिसवर क्लासेस न घेता आपण काय घेणार प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. तर आता आपल्याला इथे प्रत्येक क्लासचा क्लास मार्क रिप्रेझेंट करावा लागेल. तर माझा नेक्स्ट कॉलम बनणार आहे बाळांनो क्लास मार्कचा. चला काढा मग क्लास मार्क कसा काढायचा सर्वांना आता पाठ झालाय. तर याचा क्लास मार्क किती होणार 100. 0 + 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 100. आता या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा 200चा. तर मग याच्यामध्ये ही डिफरन्स कॅरी होत जाणार 200चा. 100 + 200 300. 300 + 200 500. 500 + 200 700. 900 1100 1200 नाही 1300. तर अशा पद्धतीने बाळांनो तुमचे आले क्लास मार्क्स. आता तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक्स ऍक्सिसवर आपण घेतले क्लास मार्क्स आणि वाय ऍक्सिसवर आपण घेतली फ्रिक्वेन्सी. तर हे सर्व पॉईंट्स आता तुम्हाला एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये प्लॉट करायचे आहे. तर ते पॉईंट्स प्लॉट करण्या अगोदर तुम्हाला पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहावे लागतील. आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे लिहिणार तर तुम्हाला मी इथे रिप्रेझेंट करतो. कालही आपण पहिल्या लेक्चरमध्ये मला असं वाटतं हा कन्सेप्ट मी सांगितला होता की ज्यावेळेला आपण कोऑर्डिनेट्स घेतो बाळांनो तर कोऑर्डिनेट्स लिहित असताना आपण सर्वात पहिले कधीही एक्स कोऑर्डिनेट लिहितो नंतर वाय कोऑर्डिनेट लिहितो. एक्स म्हणजेच एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू. एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे आता इथे काय होणार आहे क्लास मार्क होणार आहे बाळांनो. आणि नंतर वाय ऍक्सिस म्हणजेच वाय कोऑर्डिनेट म्हणजेच वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू आणि वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर पहिले आपण एक्स घेणार म्हणजे क्लास मार्क घेणार आणि वाय म्हणजेच फ्रिक्वेन्सी घेणार. तर इथे मग नेक्स्ट कॉलम तुमचा बनेल पॉइंट्स टू प्लॉट. पॉइंट्स टू प्लॉट किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. पहिले एक्स नंतर वाय. पहिले एक्स नंतर वाय. पहिले एक्स नंतर वाय. पहिले एक्स नंतर वाय. 300, 240 नंतर 500 एक्स आय झाला त्याची फ्रिक्वेन्सी झाली 300. त्याच्यानंतर बाळांनो 700 इथे आहे 450 नंतर 900 350. नेक्स्ट जो आहे तो आहे 1100 160 आणि नेक्स्ट जो आहे तो आहे 1300 0. 1300 तर अशा पद्धतीने बाळांनो तुमचे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट होतील जे तुम्हाला प्लॉट करायचे. मी पुन्हा सांगतो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट घेत असताना पहिले क्लास मार्क नंतर फ्रिक्वेन्सी. पहिले एक्स कोऑर्डिनेट नंतर वाय कोऑर्डिनेट. एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे क्लास मार्क आणि वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. मी पुन्हा सांगतो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम काढायचं असेल तर एक्स ऍक्सिस वर क्लासेस घेऊन चालणार नाही. तर एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचं प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. प्रत्येक क्लासचा क्लास मार्क. चला मग आता आपण आपला हिस्टोग्रामच्या मदत न घेता आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढूया. तर इथे आपला येईल पहिले व्हर्टिकल ऍक्सिस ज्याला आपण बोलणार वाय ऍक्सिस आणि नंतर येणार आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस त्याला बोलणार मी एक्स ऍक्सिस. तर हा झाला आपला एक्स ऍक्सिस. त्यानंतर इथे जो होतोय आपला बाळांनो वाय ऍक्सिस. हा झाला आपला वाय ऍक्सिस. त्यानंतर इथे देणार मी ओरिजिन. आता जे पॉईंट्स मला मार्क करायचे त्या पॉईंट्स मध्ये डेटा जर मी बघितला तर सुरुवात आहे 100 पासून संपते 1300 पर्यंत. हे कुठे येईल एक्स ऍक्सिसवर आणि 2-2-2-2चा डिफरन्स आहे. तर मी एका सेंटीमीटरवरच मार्क करणार. तर एका सेंटीमीटरवर मार्क केलं तर एका सेंटीमीटरवर 100 नंतर 300 नंतर 500 नंतर 700 नंतर 900 नंतर 1100 नंतर 1300. या पद्धतीने मी घेणार क्लास मार्क्स आणि इथे मी लिहिणार दीज आर द क्लास मार्क्स. म्हणजेच काय आहे हे इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज.
हा इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज, तर ते इथे रुपीज पण लिहावं लागेल. इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज, तर हे तुमचं कम्प्लीट होईल. त्यानंतर वाय ॲक्सिसवर काय घ्यायचं आहे, तर वाय ॲक्सिसवर घ्यायचं आहे तुम्हाला नंबर ऑफ फॅमिलीज किंवा फॅमिलीज लिहिलं तरी चालेल. तर चला इथे लिहूया आपण फॅमिलीज, इथे लिहूया फॅमिलीज, इथे मी घेणार फॅमिलीज. आता इथे जर लोएस्ट व्हॅल्यू बघितली बाळांनो, तर आपली लोएस्ट व्हॅल्यू किती आहे, तर लोएस्ट व्हॅल्यू आहे 160 आणि हायेस्ट व्हॅल्यू जी आहे 450. तर मला असं वाटतं आपण जो डिफरन्स घ्यायला पाहिजे तो 50 फॅमिलीचा घ्यायला पाहिजे. एका सेंटीमीटरवरून 50 फॅमिलीज बसवायला पाहिजे, जेणेकरून आपला ग्राफ प्रॉपर पद्धतीने निघेल. चला मग ट्राय करूया आपण. तर इथे पॉईंट्स मार्क करत असताना एका सेंटीमीटरवर 50 फॅमिलीज बसूया. तर इथे होईल 50, नंतर होईल 100, नंतर होईल 150, नंतर होईल 200, नंतर होईल 250, नंतर होईल 300, नंतर होईल 350, नंतर होईल 400, नंतर होईल 450, नंतर होईल 500, नंतर होईल 550. आहेत का, नाही तर लास्टची जी व्हॅल्यू आहे ती 450 पर्यंतचीच आहे. ओके ओके ओके, चलो हां. चला मग आता आपल्याला कोऑर्डिनेट्स प्लॉट करायचे आहे. तर कोऑर्डिनेट्स प्लॉट करत असताना पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो आहे 0, 100, 0. 100, आपण 9वी पासून शिकलोय बाळांनो. हा पॉईंट कुठे लाय करेल, एक्स ऍक्सिसवर, कारण एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू आहे, वाय ऍक्सिस 0 आहे, म्हणजे हा पॉईंट कुठे लाय करायला पाहिजे, तो एक्स ऍक्सिसवर लाय करेल. कुठे लाय करेल ते आता मी इथे मार्क करतोय. इथे मी थोडा कलर चेंज करतो आणि कलर चेंज करून आपण बाळांनो याला मार्क करूया. तर इथे होईल 100, 0. तर होईल पॉईंट तुमचा, त्याला डार्क करा, सर्कल करा, लगेच त्याच्या बाहेर त्याचे कोऑर्डिनेट्स लिहा 100, 0. त्याच्यानंतर जो पॉईंट प्लॉट करायचा आहे तो पॉईंट प्लॉट करायचा आपल्याला 300 आणि 240. 300 आणि 240. तर आता बाळांनो हा 300 तर तुम्हाला लक्षात येतो एक्स ऍक्सिसवर आहे. आता इथे 240 कुठे मार्क करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडी स्केल रीड करता आली पाहिजे. तर पहा बाळांनो, आपण इथे जर बघितलं तर हा 1 सेंटीमीटरचा जो बॉक्स आहे, या 1 सेंटीमीटर बॉक्समध्ये आपण 50 फॅमिलीज बसवल्या. किती फॅमिलीज बसवल्या, 50. आणि हा जो हॉरिझॉन्टल 1 सेंटीमीटरचा बॉक्स आहे, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आपण एका सेंटीमीटर मध्ये बसवल्या बाळांनो 50 फॅमिलीज. किती फॅमिलीज बसवल्या, 50 फॅमिलीज. इथे पहा ना, या एका सेंटीमीटर मध्ये मी 50 फॅमिलीज बसवल्या. आणि हा जो 1 सेंटीमीटर आहे, या 1 सेंटीमीटर मध्ये जर मी विचार केला तर 10 अशा आपल्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. इथे लिहू शकतो मी. मग 1 सेंटीमीटर जर 50 फॅमिलीज रिप्रेझेंट करतायत, एका सेंटीमीटर मध्ये जर 10 फॅमिली असेल तर 10 फॅमिली किती, 10 लाईन्स असतील. एका सेंटीमीटर मध्ये जर 10 लाईन्स असतील तर त्या 10 लाईन्स किती फॅमिलीज रिप्रेझेंट करतायत, तर त्या 10 लाईन्स 50 फॅमिलीज रिप्रेझेंट करतायत बाळांनो. जर या 10 लाईन्स 50 फॅमिलीज रिप्रेझेंट करत असतील तर एक लाईन किती फॅमिली रिप्रेझेंट करत असेल हे जर मला काढायचं असेल तर सरळ सरळ मला इथे डिव्हिजन करावं लागेल 10 नी. जसं मी इकडे डिव्हिजन केलं 10 नी, सेम त्याच पद्धतीने मला इकडे पण डिवाइड करावं लागेल 10 नी. तर इथे हा 10 या 10 ला कॅन्सल करेल, म्हणजेच 1 लाईन इज इक्वल टू येईल बाळांनो आपली 5 फॅमिलीज. म्हणजे एक लाईन बाळांनो आपली किती रिप्रेझेंट करते, तर एक लाईन रिप्रेझेंट करते बाळांनो आपल्या 5 फॅमिलीज. हे सर्वात पहिले तुम्हाला रीडिंग ऑफ द स्केल करता आलं पाहिजे, तर आणि तरच तुम्ही परफेक्टली पॉइंट्स प्लॉट करू शकता, अदरवाइज प्लॉट करू शकत नाही. सरळ सरळ काय करायचं, तुम्ही काय स्केल घेतली आहे मग बघायचं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल जर तुमचं 10 असेल, मग एका सेंटीमीटर मध्ये किती लाईन्स आहेत, 10 लाईन्स आहे. मग 10 लाईन्स तुमचं 10 रिप्रेझेंट करताय, तर एक लाईन किती, तर लगेच याला 10 ने डिवाइड करून टाका, याला 10 ने डिवाइड करून टाका. इथे एक लाईन, तर एक लाईन इज इक्वल टू एक रिप्रेझेंट होईल. जे काय असेल, एक स्टुडंट असेल तर एक स्टुडंट, म्हणजे एका लाईनवर एक स्टुडंट बसवलाय तुम्ही, याचा सरळ सरळ अर्थ असतो. रुपीज असतील तर एका लाईनवर 1 रुपया आहे तुमचा. जर दुसरं काही असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ती स्केल रीड करू शकता. आता आपल्या लक्षात आलंय की एक लाईन म्हणजे 5 फॅमिलीज आहेत. एक लाईन म्हणजे किती फॅमिलीज आहेत, 5 फॅमिलीज आहेत. तर आता त्या पद्धतीने तुम्हाला पॉइंट्स मार्क करताना कुठेही डिफिकल्टी फेस होणार नाही. तर चला आता आपल्याला जो पहिला पॉइंट आपण ऑलरेडी मार्क केल्यानंतर दुसरा जो पॉइंट मार्क करायचा आहे तो पॉइंट मार्क करायचा बाळांनो आपला किती आहे, तर तो आहे बाळांनो आपला 300 आणि 240. 300 आणि 240. तर 300 आणि 240 मार्क करूया. तर 300 हा इथे आपला, 300 आपला इथे, 300 आहे इथे, 300 वरनं मी डॉटेड लाईन काढेल. आणि आपला 240 आहे, तर 240 250च्या खाली असेल, म्हणजेच 100% 200च्या वरचा जर विचार केला तर एक लाईन जर आपल्या 5 फॅमिलीज रिप्रेझेंट करत असेल तर आपल्याला 40 फॅमिलीज घ्यायच्या. तर 40 फॅमिलीज किती होईल, तर 8 5 म्हणजेच 100%. 200च्या वर आपल्याला 8 लाईन्स काउंट करावं लागतील, किंवा 250च्या खाली आपल्याला दुसरी लाईन घ्यावी लागेल, म्हणजेच ती खालून 8वी होईल आणि वरून दुसरी होईल. तर अशा पद्धतीने आपण इथून दुसऱ्या लाईनवरनं किंवा खालून 8व्या लाईनवरनं ज्या वेळेला आपण डॉटेड लाईन काढूया, ही व्हर्टिकल लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल तर तो पॉईंट असणार आहे आपला 300, 240. 300, 240. चलो व्हेरी गुड.
नेक्स्ट किती आहे 500, 300 500, 300 तर 500, 300 तर व्हेरी इझी आहे. ही हॉरिझॉन्टल लाईन झाली, ही व्हर्टिकल लाईन झाली, इथे इंटरसेक्ट करतायत म्हणजे हा झाला 500, 300 वाला पॉईंट. नंतर कोणता पॉईंट आहे, नंतर पॉईंट आहे आपला बाळांनो 700, 450 700, 450 तर 700 हा झाला आपला आणि 450 हा झाला. कुठे इंटरसेक्ट होतात इथे तर हा झाला 700, 450. सेम त्याच पद्धतीने नेक्स्टवर चला 900, 350 900, 350 900 आणि हा 350 तर इथे इंटरसेक्ट होतोय 900, 350. चलो नेक्स्ट 1100, 160 1100, 160 तर 1100 इथून आणि 160 बांधलो तर 150च्या वर किती लाईन्स होतील, एक लाईन 5 फॅमिली तर 2 लाईन 10 फॅमिलीज तर 150च्या वर लगेच दुसरी जी लाईन असेल ती लाईन आपल्याला इथे मार्क करावं लागेल. म्हणजेच हे झालं बांधलो 1100, 160 आणि लास्ट जो पॉईंट आहे तो आहे 1300, तर 1300, म्हणजे हा पॉईंट होईल बांधलो त्याला लिहिणार मी 1300, 0. तर अशा पद्धतीने मी हे पॉईंट्स प्लॉट केलेले आहे. तुम्हाला ग्राफ पेपरवर हे डॉटेड लाईन्स काढायची काहीच गरज नाही. इथे ग्राफ पेपरवर ऑटोमॅटिकली तुम्हाला हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन्स दिलेल्या असतात, त्यालाच फक्त मॅच करून तुम्हाला पॉईंट्स मार्क करायचे असतात, एवढी फक्त लक्षात ठेवा. आता हे जे पॉईंट्स आहेत या सर्वच्या सर्व पॉईंट्सला मी कोणी जॉईन करणार तर स्ट्रेट व्हर्टिकल लाईननी मी याला जॉईन करणार. याला मी जर जॉईन केलं तर अशा पद्धतीने मला हा माझा रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळतोय विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. आता मी तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगतो, हिस्टोग्राम काढत असताना आपल्याला एक्स ऍक्सिसवर क्लासेस न घेता क्लास मार्क घ्यायचे आणि क्लास मार्क घेऊन वाय ऍक्सिसवर फ्रिक्वेन्सी घ्यायची आणि त्या पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट्स प्लॉट करायचे आहे. तर कोऑर्डिनेट्स प्लॉट करत असताना पहिले येतो एक्स, नंतर येतो वाय, पहिले येतो क्लास मार्क, नंतर येते फ्रिक्वेन्सी. पहिले येतो क्लास मार्क आणि नंतर येते फ्रिक्वेन्सी. ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आय होप इथपर्यंत तुम्हाला कुठेही कसल्याही पद्धतीची डिफिकल्टी फेस होताना किंवा डिफिकल्टी फेस होतीये असं मला वाटत नाही. तर वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. चला तर बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 आणि त्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला हा क्वेश्चन जुलै 2023 मध्ये विचारलाय आणि हा क्वेश्चन विचारला आहे ड्रॉ द पाय डायग्राम. तर बाळांनो ड्रॉइंग ऑफ पाय डायग्राम दिस विल बी द लास्ट ड्रॉइंग अँड रीडिंग ऑफ द पाय डायग्राम विल बी द लास्ट कन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक. दॅट टॉपिक नेम इज स्टॅटिस्टिक्स. तर इथे हा जो लेक्चर नंबर 3 आहे बाळांनो, या लेक्चर नंबर 3 ला मी इथे स्टॉप करतोय आणि इथून येणाऱ्या लेक्चर नंबर 4 मध्ये पाय डायग्राम आणि रीडिंग ऑफ पाय डायग्रामवरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते बाळांनो आपण कव्हर करूया. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जेवढे काही कन्सेप्ट मी शिकवण्याचा प्रयत्न केला त्या तुम्हाला आय होप प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड झाल्या असतील. जरीही काही डिफिकल्टी फेस होत असेल तर प्लीज तुम्हाला कॉमेंट सेक्शन ओपन आहे, त्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही 100% कॉमेंट्स करा. तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओ लेक्चर्सला लाईक करा, जेणेकरून थोडं मलाही मोटिवेशन येईल. मलाही असं वाटेल की मी जी मेहनत करतोय, मी जे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचतायत, तुम्हाला या सर्व व्हिडिओचा फायदा होतोय. आणि सेम त्याच पद्धतीने मी सांगेल की जेवढं जास्त होऊ शकत असेल तर आपल्या DC जनता 10th चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओ लेक्चरचा फायदा होईल बाळांनो. तर थँक्यू सो मच. आणि येणाऱ्या लगेच नियर फ्युचरमध्ये बाळांनो आपण जॉमेट्री सुरू करतोय, जॉमेट्रीचे पण PYQs घेणार आहोत आपण बाळांनो. पण त्याआधी आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा जो लास्ट पार्ट आहे तो लास्ट पार्ट आपल्याला अपलोड करायचा आहे. तो नियर फ्युचर म्हणजे नेक्स्ट डेला लगेचच हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड झालेला आपल्या DC जनता 10 चॅनलवर दिसेल. तर थँक्यू सो मच.